यूपीच्या निळ्या ड्रमची गोष्ट आपण ऐकली पाहिली असेल। आता महाराष्ट्रातील कुलूप लावलेल्या या निळ्या ड्रमची गोष्ट तुम्ही पहा। या गावातील घरासमोरील पाण्याच्या टाक्या, ड्रम यांना कुलूप लावलेलं चित्र पाहायला मिळतंय। लोक घरांना, घरातील कपाटांना, तिजोरीला कुलूप लावतात, पण इथे निळ्या ड्रमांना कुलूप लावावं लागलं। कारण आहे पाणी। अकोला जिल्ह्यातील उगवा गावात चक्क पिण्याच्या टाकीला कुलूप बंद ठेवण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे। पाणी चोरीला जाऊ नये म्हणून गावकऱ्यांना चक्क ड्रमांना कुलूप लावायची वेळ आली आहे। अकोला शहरासह जिल्ह्यात तापमान वाढलेलं असताना नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। शहरात दर 5 दिवसानंतर पिण्याचं पाणी सोडलं जात असल्याने नागरिकांना उन्हाचे चटके सोसावे लागत आहेत। ग्रामीण भागातही तीच वेळ आली आहे आणि गावकऱ्यांवर त्यामुळेच पाणी कुलूप बंद ठेवण्याची वेळ आली आहे। उगवा या गावात गावकरी पिण्याचं पाणी कुलूप लावलेल्या टाक्यांमध्ये ठेवत असल्याचं समोर आल्यानंतर पाणी चोरीचं भीषण वास्तवही समोर आलं आहे। या गावात पाणीच नाही। नळ आले तर 4-5 दिवस नळ राहतात, फक्त 1-1.5 घंटा नळ राहिले की बस चालला जाते। पाणी म्हणून काहीच नाही या गावात। प्यायचं बी पाणी होत नाही। किती महिन्यानंतर पाणी येते? 1.5 महिन्यानंतर, 2 महिन्यानंतर पाणी येते एक वेळा। 4-5 दिवस नळ राहतात, गेले की 1.5-2 महिने येतच नाही। पाणीचं कुलूप लावून ठेवावं लागते। आम्ही घरी राहत नाही म्हणून ते पाणी लोक घेऊन जातात। मग आमचं कुलूप लावून ठेवलं मग कोणी नेत नाही। जगात पोरी सुद्धा देत नाही कोणी पाण्याच्या दुष्काळामुळे पोरी कोणी देत नाही। पाण्याला कुलप लावा लागतात, पाणी चोरी जाते म्हणून कुलप लावा लागतात पाण्याला। आमच्या गावात पाण्यासाठी कोणी पोरी देत नाही। पाणी पुरवठा योजना कोणत्याच प्रकारची नाही आहे। ज्याही स्वतंत्र पाणी पुरवठा योजना आजपर्यंत होत्या त्या फक्त कागदोपत्री पूर्ण झालेल्या आहेत। आम्ही जे आहे या 64 खेडेगाव योजनाच्या भरोश्यावर आहे। जेव्हा त्या पूर्ण 64 गावाचं पाणी होते तेव्हा 65वा नंबर आमच्या उगवा गावाचा राहतो। या 65 दिवसानंतर जे पाणी येते ते आम्हाला व्यवस्थित साठवून कुलूप लावून ठेवावं लागते। कारण की आमच्या उगवा गावातला जो मजूर आहे हा शेतात काम करण्यासाठी जातो, तर आपल्या घरातलं पाणी हे चोरीला गेलं नाही पाहिजे यासाठी आम्ही या पिण्याच्या पाण्याला एक कुलूप लावून ठेवतो। तरी आमच्या शासनाला हात जोडून विनंती आहे की आमच्या पाणी पुरवठा म्हणजे आमच्या गावाला भरपूर कमीत कमी 4-5 दिवस आलं तरी पाणी भेटलं पाहिजे। आणि ज्या योजना आहे ह्या फक्त कागदोपत्री झालेल्या आहेत। हापसी आहे तर त्या हापसीला पाणी नाही, नळ आहे तर नळ तर काही कामाचेच नाहीत। कारण की आमच्या ग्रामपंचायतचा काही स्वतंत्र पाणी पुरवठा योजनेचा कोणतं देणं ते हेच नाही केलं, फक्त कागदोपत्रीच पूर्ण झालेलं आहे। तरी शासनाला मी हात जोडून विनंती करतो की या उगवा गावाकडे जरा विशेष लक्ष द्या आणि आमच्या गावाला कमीत कमी 4-5 दिवस आलं तरी पाणी भेटलं पाहिजे। अकोला जिल्ह्यातील खारपान पट्ट्यातील उगवा गाव हे जवळपास 15,000 लोकसंख्येचं गाव। या गावात 64 खेडी योजनेतून एक 1.5 महिना पाणी मिळत नाही। गावातील प्रमुख व्यवसाय शेती असल्याने गावकरी दिवसभर शेतात असतात, त्यामुळे एका महिन्यानंतर मिळालेलं पाणी चोरीला जाऊ नये म्हणून पाण्याच्या टाकीला कुलूप लावायची वेळ आली आहे। या पाणी चोरीच्या घटना घडायला लागल्यामुळे नागरिकांनी सतर्कता म्हणून पाण्याच्या टाकीला कुलूप लावलंय। एवढंच नाही तर गावात पाणी नाही म्हणून तरुणांना लग्नासाठी मुलीसुद्धा मिळत नसल्याची चर्चा, शोकांतिका गावकऱ्यांनी बोलून दाखवली आहे। राज्यात असाच भीषण पाणी प्रश्न अनेक ठिकाणी दिसून येतोय। कुठे पाण्यासाठी जीव धोक्यात घालावा लागतोय तर कुठे अनेक किलोमीटर पायपीट करावी लागते। एक ग्लास पाण्यासाठी तासनतास वाट बघावी लागते। राज्यात एप्रिलमध्येच ही अवस्था असल्याने मे महिन्यामध्ये भयानक परिस्थिती उभी राहणार अशी शक्यता आहे। आता प्रशासन राज्यातील पाणी प्रश्न कसा सोडवणार ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण या निळ्या ड्रमांना लावलेलं कुलूप महाराष्ट्रभरात चर्चेत आलंय। याविषयी तुमचं मत देखील कमेंट बॉक्समध्ये सांगा। लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा।